फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण नेगेटिव्ह फीडबॅकचा इफेक्ट ऑपॅम्पच्या इम्पिडन्सवर काय होणार आहे हे बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे नेगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय. आउटपुटचा जो भाग आपण इनपुटला देतो त्याला फीडबॅक म्हणतात. आणि नेगेटिव्ह का? कारण आउटपुटचा भाग जो इनपुटला दिला जातो तो इनपुटच्या फेज अपोजिशनमध्ये असतो, म्हणजे इनपुटच्या तो अपोजिट असतो. आणि ह्याचा जो नेगेटिव्ह फीडबॅकचा इफेक्ट जो आहे तो सर्किटच्या परफॉर्मन्सवर खूप होणार आहे. आपल्याला माहीत आहे नेगेटिव्ह फीडबॅकचे ॲडव्हान्टेजेस. त्याचा गेन स्टेबल असतो, स्थिर असतो, डिस्टॉर्शन कमी असतं, बँडविड्थ वाढतं आणि त्याचा इनपुट आणि आउटपुट इम्पिडन्सवर सुद्धा फरक पडतो. ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. आता नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर जर घेतला तर त्याच्यामध्ये इनपुट जो इम्पिडन्स आहे, आपल्याला माहीत आहे एक नॉर्मल जो ओपन लूप आपण जेव्हा म्हणतो की इनपुट इम्पिडन्स जो आहे तो काय असणार आहे, झेड इन असणार आहे. आणि ज्यावेळेला नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये आपण यूज करतो आहे त्यावेळेला त्याचा इनपुट इम्पिडन्स हा वाढतो. तर किती प्रमाणात वाढतो? 1+MV/AV हा एवढ्या प्रमाणात वाढतो. आता MV काय आहे? तो फीडबॅक फ्रॅक्शन आहे. म्हणजे आपण हा अपूर्णांकमध्ये व्हॅल्यू आहे, कारण आउटपुटचा भाग थोडा भाग आपण इनपुटला देतो. त्याचा जो गेन आहे फीडबॅक सर्किटचा गेन जो आहे त्याला आपण MV म्हणतो. आणि जो ॲम्प्लिफायरचा गेन आहे ओपन लूप गेन त्याला आपण AOL म्हणतो. आता ह्या डायग्रॅमप्रमाणे ज्याप्रमाणे आपण ह्या बघूया जरा एक्सप्लेनेशन. आता ह्याचं जे आहे ओपन लूप गेन म्हणजे काय. आता इथे फीडबॅक दिलेलं नाही असं समजा. ओपन लूप गेन काय असणार आहे ॲम्प्लिफायरचा? जो काय आउटपुट भागिले इनपुट. आपल्याला माहीत आहे आउटपुट हा जास्त आहे, इनपुट हा खूपच कमी आहे, म्हणून हा जो ओपन लूप गेन तो खूपच जास्त आहे, तो 1,00,000पेक्षा जास्त आहे. पण इथे ज्यावेळेला आपण फीडबॅक देतो, लक्षात घ्या फीडबॅक हा आउटपुट जो आहे तो थोडासा भाग आपण इनपुटला देतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आता हा जो फीडबॅक सर्किट आहे ह्या फीडबॅक सर्किटमध्ये आउटपुट जो आहे म्हणजे इथे जो आपण देणार आहोत ॲम्प्लिफायरचा आउटपुट हा या फीडबॅक सर्किटचा इनपुट आहे. आणि हा जो इथे दिलेला आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला जे काही आपण थोडासा भाग जो देतो आहे आउटपुटचा हा त्याचा आउटपुट आहे या सर्किटचा. म्हणजे फीडबॅक सर्किटचा आउटपुट हा आहे आणि इनपुट जो आहे हा भाग आहे. म्हणजे आउटपुट जो आहे याचा हा इनपुटपेक्षा खूपच कमी आहे, म्हणून त्यांची व्हॅल्यू जी आहे MVची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मिळणार आहे. म्हणजे 1पेक्षा कमी व्हॅल्यू असणार आहे त्याची, लक्षात घ्या. मग इथे जे आहे ZIN बरोबर 1+MV आणि हा जो आहे ओपन लूप गेन हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इनपुट इम्पिडन्स जो आहे वाढणार आहे, त्याचप्रमाणे आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो 1+MV ओपन लूप गेन ह्या प्रमाणात तो कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ इनपुट इम्पिडन्स वाढतो नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये आणि आउटपुट इम्पिडन्स कमी होतो. इनपुट इम्पिडन्स वाढला म्हणजे याचा अर्थ काय? कमीत कमी करंटला हा जो आहे सर्किट चालणार आहे, म्हणजे त्याला ॲम्प्लिफिकेशन करणार आहे, म्हणजे तो लोड नाही करणार आहे इनपुट सर्किटवर. त्याचप्रमाणे जो आहे आउटपुट इम्पिडन्स कमी झाला आहे, म्हणजे याचा अर्थ तो जास्त मोठ्या लोडला तो ड्राईव्ह करू शकणार आहे, म्हणजे लोडला तो जास्त करंट देऊ शकणार आहे. आता इथे व्होल्टेज फॉलोवर म्हणजे हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचाच प्रकार आहे, जिथे आपण काय करतो की डायरेक्टली आउटपुट जो आहे तो इनपुटला देतो आहे आपण. ओके, हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, म्हणजे इनपुट जो आहे आपण नॉन इन्व्हर्टिंग याला देतो आहे. आउटपुट जो मिळणार आहे तो इनपुटच्या इन फेज मिळणार आहे, म्हणून त्याला नॉन इन्व्हर्टिंग म्हटलं आहे. आणि आउटपुट जो आहे तो डायरेक्टली आपण काय करतो आहे तो इनपुटला देतो आहे. हा जो आहे व्होल्टेज फॉलोवर आहे. आता व्होल्टेज फॉलोवरमध्ये हा जो फीडबॅक रेजिस्टर नाही आहे, बरोबर की नाही. म्हणजे फीडबॅक रेजिस्टर नसतो याच्यामध्ये व्होल्टेज फॉलोवरमध्ये. म्हणजे काय झालं, RFची व्हॅल्यू काय झाली, हा RFची व्हॅल्यू 0 झाली. आता इथे आपण गेन बघूया. या नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा गेन काय असतो? 1+RF/Rin. आता इथे जो RFची व्हॅल्यू जी आहे 0 आहे, म्हणजे 1+0/Rin म्हणजे काय झालं, इथे जो आहे गेनची व्हॅल्यू 1 आहे. ओके, म्हणजे हा जो व्होल्टेज गेन. त्याचप्रमाणे फीडबॅक फ्रॅक्शन जो आहे आपण डायरेक्टली आउटपुट जो आहे तो इनपुटला देतो आहे. आता इथे डायग्राम दाखवलेलं नाही, पण काय आपल्याला माहीत आहे व्होल्टेज फॉलोवर आपण बघितलं आहे सर्किट. तो नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे ज्याचा आउटपुट डायरेक्टली आपण इनपुटला देतो आहे. म्हणजे फीडबॅक रेजिस्टर नाही आहे, इनपुट रेजिस्टन्ससुद्धा नाही आहे. म्हणजे आउटपुट हा जो आपण डायरेक्ट इनपुटला देतो आहे, म्हणजे पूर्ण आउटपुट जो आहे आपण इनपुटला देतो आहे, फीडबॅक करतो आहे. ओके, त्यामुळे काय असणार आहे इथे जो आहे त्याची व्हॅल्यू जी आहे MVची व्हॅल्यू फीडबॅक फ्रॅक्शन जे म्हणतो आपण तो काय असणार आहे 1 असणार आहे.
कारण आपण माहीत आहे की फीडबॅक फ्रॅक्शन म्हणजे काय, की तो फीडबॅकचा गेन आहे. फीडबॅकचा जो आउटपुट आहे तो हा आहे आणि इनपुट काय आहे हा आहे. दोन्ही आउटपुट आणि इनपुट सेम आहेत, म्हणजे याचा अर्थ एम व्हीची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. आता इथे आपण फॉर्म्युलामध्ये घेतलं बघा, जो काही ॲम्प्लिफायरचा जो इनपुट इम्पिडन्स आहे प्लस 1 प्लस ओपन लूप गेन आहे, म्हणजे इथे इनपुट इम्पिडन्स हा वाढतो आणि आउटपुट इम्पिडन्स जो आहे त्याचप्रमाणे जो आहे तो प्रमाणात कमी होतो आहे. म्हणजे इनपुट इम्पिडन्स वाढण्याचा फायदा असा आहे की कमीत कमी करंटला जो आहे तो सर्किटला ड्राईव्ह करू शकणार आहे आणि आउटपुट इम्पिडन्स जो आहे कमी होण्याचा म्हणजे जास्तीत जास्त करंट तो लोडला सप्लाय करू शकणार आहे. पण हा व्होल्टेज फॉलोवर आपल्याला माहीत आहे याचा इनपुट इम्पिडन्स खूपच जास्त आहे, आउटपुट इम्पिडन्स खूपच कमी आहे. त्यामुळे तो काय करणार आहे, तो बफर म्हणून आपण यूज करणार आहे. त्याला इम्पिडन्स मॅचिंग म्हणजे ज्या सोर्सचा इनपुट इम्पिडन्स खूपच जास्त आहे आणि ज्या लोडचा इम्पिडन्स जो आहे खूपच कमी आहे, अशा सर्किटमध्ये आपण बफर म्हणून त्याला वापरणार आहे, इम्पिडन्स मॅचिंगसाठी वापरणार आहे. म्हणजे कमीत कमी इनपुटला तो जास्तीत जास्त लोड ड्राईव्ह करू शकणार आहे. लक्षात घ्या, हा झाला तुमचा व्होल्टेज फॉलोवर. आता आपण हे बघितलं व्होल्टेज फॉलोवर सर्किट आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे तर आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. आता इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये काय असतं. आधी इथे हा सर्किट दाखवला आहे बघा, हा नॉन इन्व्हर्टिंगच दाखवलेला आहे. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला माहीत आहे की जो काही इनपुट आहे तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेला आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे तो व्हर्च्युअल ग्राउंडसारखा वर्क करतो. म्हणजे याचा अर्थ काय की जो आर आय जो आहे म्हणजे इनपुट रेझिस्टन्स जो आहे तो काय होणार आहे, सोर्सच्या पॅरललमध्ये असणार आहे. म्हणजे सोर्स जो आहे त्याचा पॅरललमध्ये हा इनपुट रेझिस्टन्स येणार आहे आणि म्हणजे याचा अर्थ काय, इनपुट इम्पिडन्स काय असणार आहे, तर हा इनपुट रेझिस्टन्स एवढा असणार आहे. आणि इथे या इन्व्हर्टिंग सर्किटमध्ये इनपुट इम्पिडन्स हा कमी होतो, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो नॉर्मल जो ओपन लूप ऑप ॲम्पचा जो आउटपुट इम्पिडन्स आहे तो तेवढाच राहणार आहे. ओके, म्हणजे इथे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये जो आहे नेगेटिव्ह फीडबॅकमुळे हा इथे आपण नेगेटिव्ह फीडबॅक देतो आहे आणि त्यामुळे त्याचा इन्व्हर्टिंग म्हणजे इनपुट इम्पिडन्स जो आहे तो इथे कमी होणार आहे. ओके, त्यानंतर आपण इथे एक्झाम्पल घेऊ. हा इनपुट आणि आउटपुट जो आहे इम्पिडन्स आपल्याला काढायचा आहे. त्यांनी इनपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू 2 मेगा ओम्स आणि आउटपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू जी आहे 75 सांगितलं आहे. ओपन लूप गेन त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे 2 लाख आहे. तर इथे आपण कॅल्क्युलेट करू इनपुट आणि आउटपुट इम्पिडन्स. बघा इथे फीडबॅक फ्रॅक्शन आपण बोललो. इथे फीडबॅक फ्रॅक्शन म्हणजे काय, की इथे हा जो आहे ह्याचा आउटपुट व्होल्टेज म्हणजे याचा आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, हा इन्व्हर्टिंग टर्मिनलमधला व्होल्टेज आहे आणि हा जो इनपुट असणार आहे या ॲम्प्लिफायरचा आउटपुट या फीडबॅक सर्किटला इनपुट असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथे आपल्याला जो एम व्ही जो मिळणार आहे तो म्हणजे इथला व्होल्टेज जो आहे म्हणजे आउटपुट व्होल्टेज भागिले हा इनपुट व्होल्टेज. म्हणजे इथे काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज कोणाभोवती घेतो आहे आपण, तर आर आयच्या भोवती घेतो आहे. म्हणजे आर आय भागिले आर आय प्लस आर एफ जो आहे. म्हणजे आउटपुट आपण टोटल कोणाला दिलेलं आहे, हा आर एफ आणि आर आयला दिलेलं आहे. म्हणून इथे कारण लक्षात घ्या रेझिस्टन्स आणि व्होल्टेज हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू जशी इथे वाढेल तसं इथला जो व्होल्टेज आहे तो वाढणार आहे. त्याचप्रमाणे जे हे दोन्ही रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढले तसं त्याप्रमाणे आउटपुटसुद्धा होणार आहे. म्हणून डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून आपण इथे जे आहे हा आउटपुट व्होल्टेज म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनलचा व्होल्टेज भागिले आउटपुट व्होल्टेज असं न म्हणता आपण एक्सप्रेस करतो आहे रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूद्वारा. म्हणजे इथे आर आय भागिले आर आय प्लस आर एफ म्हणतो आहे आणि त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हा फ्रॅक्शनमध्ये मिळालेला आहे बघा. त्याचप्रमाणे इनपुट इम्पिडन्स जो आहे बरोबर 1 प्लस जो आहे ओपन लूप गेन दिलेला होता 2 लाख आणि आपण हा फीडबॅक फ्रॅक्शन काढला. त्यानुसार आपण इनपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू काढलेली आहे बघा. ही इनपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू ही वाढलेली आपल्याला बघायला मिळते. आउटपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू कमी झालेली आहे. ती जी आहे आउटपुट इम्पिडन्स जो अगोदर 75 ओम्स होता तो आता काय झाला बघा 1 प्लस हा जो ओपन लूप गेन आणि फीडबॅक फ्रॅक्शन जो काढलेला होता कॅल्क्युलेट केलं तर तो वाढलेला आहे. आता क्लोज लूप गेन जो आहे
हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर होता, म्हणून क्लोज लूप गेन 1 + RF डिवायडेड बाय आर इन आहे, म्हणजे आर आहे. तर इथे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे इथे निगेटिव्ह फीडबॅकमुळे नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये काय झालं की इनपुट आणि आउटपुट तर इन फेजमध्ये आहेतच, ते जे काही इनपुट इम्पिडन्स जो आहे तो व्हर्च्युअली इन्फिनिटी झाला, म्हणजे खूपच जास्त झालेला आहे, इन्फिनिटीच्या जवळ आहे. आणि जो आउटपुट इम्पिडन्स आहे तो काय झाला की 0च्या जवळ झालेला आहे, म्हणजे व्हर्च्युअली तो काय झाला 0 झालेला आहे. आता इथे ह्याच्यामध्ये व्होल्टेज फॉलोवर जे आहे सर्किट आहे, आणि व्होल्टेज फॉलोवर सर्किट त्याचं इनपुट आणि आउटपुट इम्पिडन्स काढायला सांगितलेलं आहे. ओके, या बघा इनपुट इम्पिडन्स आपल्याला माहिती आहे इथे MV नसतो, कारण MV हा 1 आहे, लक्षात घ्या. म्हणून या फॉर्म्युलेमध्ये MV1 असणार आहे, कारण इथे फीडबॅक रेझिस्टन्स यूज केलेलं नाही. आउटपुट जो डायरेक्टली आपण इनपुटला देणार आहे, त्यामुळे इथे जो आहे फॉर्म्युला जो आहे तो Zin1 + ओपन लूप गेन आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, 2 मेगा ओम्स इनपुट इम्पिडन्स होता, प्लस इथे मिळाला हा वाढला बघा इनपुट इम्पिडन्स, त्याप्रमाणे आउटपुट इम्पिडन्स हा खूपच कमी झालेला आहे. म्हणजे इथे व्होल्टेज फॉलोवर सर्किटमध्ये इनपुट इम्पिडन्स खूप प्रमाणात म्हणजे इन्फिनिटीच्या जवळ जातो, तर आउटपुट इम्पिडन्स हा 0च्या जवळ जातो आहे. सर्किटमध्ये आपल्याला इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स काढायला सांगितलेलं आहे, आणि क्लोज लूप गेनसुद्धा. हा एक इन्व्हर्टिंग सर्किट आहे, लक्षात घ्या. इन्व्हर्टिंग ऑपॅम्प आहे, इथे इन्व्हर्टिंग ऑपॅम्प आहे. तर आपल्याला माहीत आहे जसं की इन्व्हर्टिंग ऑपॅम्पमध्ये हा जो आहे व्हर्च्युअल ग्राउंड असतो, म्हणजे RI जो रेझिस्टन्स आहे सोर्सच्या पॅरलमध्ये आहे ना, म्हणजे हाच इनपुट इम्पिडन्स असणार आहे. त्याची व्हॅल्यू कमी झाली बघा इनपुट इम्पिडन्सची, तो RI इतका आहे. आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो किती आहे, जो काय आउटपुट इम्पिडन्स ओपन लूप गेनचा होता म्हणजे ऑपॅम्पचा होता तोच आउटपुट इम्पिडन्स असणार आहे, 50 ओम्स असणार आहे. आणि ह्याचा जो क्लोज लूप गेन आहे तो इथे -RF डिवायडेड बाय R आहे, कारण हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. इनपुट हा इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेला आहे, आणि आउटपुट जो मिळणार आहे तो ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मिळणार आहे, पण तो 180 डिग्रीज फेज शिफ्टमध्ये असणार आहे, म्हणून हा निगेटिव्ह आहे. तर त्याची व्हॅल्यू जी आहे आपल्याला मिळाली 100. त्याचप्रमाणे इथे आपल्याला फीडबॅक सर्किटमध्ये फॉल्ट्स काय असू शकतात आपण बघायचं आहे. फीडबॅक सर्किटमध्ये काही जर फॉल्ट असेल तर आउटपुटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. आपल्याला हे बघायचं आहे. नॉर्मल कंडिशनमध्ये बघा हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर दाखवलेला आहे, म्हणजे इनपुट जो काही आपण देणार आहे त्याचप्रमाणे, आता हा इनपुट दाखवलेला आहे त्यांनी एक्झाम्पल, तर आउटपुट त्याचप्रमाणे असणार आहे, म्हणजे ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असणार आहे, पण त्याच्यासारखाच असणार आहे, इन फेज असणार आहे, लक्षात घ्या. आणि जर सपोज आपण हा R2 जो आहे ओपन केला, म्हणजे R2 जर ओपन केला तर काय होणार आहे बघा, इथे हा इनपुट सिग्नल आहे, आउटपुट सिग्नल काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. का कमी झाला आहे, कारण इथे जो काही नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे याचा गेन काय असणार आहे, 1 + RF डिवायडेड बाय R in. इथे RF कोण आहे तर R1 आहे, R in कोण आहे तर R2 आहे, म्हणजे 1 + R1 डिवायडेड बाय R2. आता R2 जो आहे इथे फॉल्टी आहे, R2 फॉल्टी आहे म्हणजे ओपन झालेलं आहे. आता R2 जर ओपन झालेलं आहे तर त्याची व्हॅल्यू काय आहे, इन्फिनिटी आहे, म्हणजे 1 + R1 डिवायडेड बाय इन्फिनिटी, म्हणजे काय झालं 1 + 0, म्हणजे R1 डिवायडेड बाय इन्फिनिटी म्हणजे 0, म्हणजे 1 + 0 हा त्याचा गेन झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, गेन हा युनिटी झाला. म्हणजे हा काय होणार आहे, एका व्होल्टेज फॉलोअरसारखा कार्य करणार आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज हा ओपन असल्या कारणाने हा जो डायरेक्टली इथे फीडबॅक केला जाणार आहे हा व्होल्टेज फॉलोअरसारखा कार्य करणार आहे. आणि व्होल्टेज फॉलोअरमध्ये आउटपुट हा इनपुट इतका असतो, तो ॲम्प्लिफिकेशन होणार नाही, पण इन फेज आहे, कारण इथे नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. आणि व्होल्टेज फॉलोअर हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचाच प्रकार आहे, लक्षात घ्या. तर इथे आपल्याला मिळाला हा गेन कमी झालेला आहे. ज्यावेळेला R2 जो आहे ओपन असेल त्यावेळेला गेन कमी होणार आहे. हा सर्किट व्होल्टेज फॉलोअरसारखा कार्य करणार आहे. आता सपोज R1 जर ओपन झाला, R1 ओपन झाला तर काय होणार आहे, फीडबॅक मिळणारच नाही. म्हणजे याचा अर्थ हा जो सर्किट आहे हा ओपन लूपमध्ये कार्य करणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे ओपन लूप गेन हा 1 लाखापेक्षा जास्त असतो. म्हणजे आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे तो VSATपेक्षाही जास्त मिळणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह साईडला VSAT आणि नेगेटिव्ह साईडला -VSATपेक्षा जास्त ॲम्प्लिफिकेशन केलं जाणार आहे. आणि आउटपुट हा VSATपेक्षा जास्त असूच शकत नाही, कारण आपल्याला माहीत आहे सप्लाय व्होल्टेज -2 व्होल्ट्स म्हणजे VSAT. म्हणजे जो मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज किती असू शकतो तर V सॅच्युरेशन एवढा असू शकतो.
तो पॉझिटिव्ह आणि मायनस Vsatसुद्धा आहे व्हॅल्यू. त्याच्यामुळे इथे 15 वोल्ट असेल तर हा जास्तीत जास्त 13 वोल्ट पॉझिटिव्ह आणि 13 वोल्ट नेगेटिव्ह एवढी व्हॅल्यू असणार आहे. पण त्याच्यापेक्षा तो जास्त जातो म्हणजे इथे काय होतं, क्लिप होतं आणि आउटपुट जो मिळणार आहे आपल्याला तो डिस्टॉर्टेड असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे जे आहे इनपुटप्रमाणे आउटपुट नाही आहे, तर आपल्याला डिस्टॉर्टेड आपल्याला आउटपुट मिळतो आहे. त्याचप्रमाणे आता इथे आपण समरी बघूया की बेसिक ऑपॅम्प जो आहे हा इन्व्हर्टिंग टर्मिनल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आउटपुट आहे, त्याचा सिम्बॉल आहे. हा जो व्होल्टेज गेन हा खूपच जास्त असतो, इनपुट इम्पिडन्स खूपच जास्त असतो, आउटपुट इम्पिडन्स हा खूपच कमी असतो. आता नॉन इन्व्हर्टिंगबद्दल बोलूया. म्हणजे आता आपण इथे फीडबॅक वापरतो आहे, लक्षात घ्या, नेगेटिव्ह फीडबॅक. त्यामुळे काय झाला, जो क्लोज लूप जो गेन आहे ओपन लूपचा जो होता तो 1 लाखापेक्षा जास्त होता. पण इथे जो आहे तो काय कशावर डिपेंडंट असणार आहे, RF आणि RIच्या किमतीवर अवलंबून आहे. तो ओपन लूप गेनवर अवलंबून नाही आहे, तो इंडिपेंडेंट ऑफ ओपन लूप गेन आहे. म्हणजे इथे RF आणि R1ची व्हॅल्यू आपण स्थिर आणि जी काही व्हॅल्यू ठेवून आपल्याला पाहिजे तेवढा गेन आपण इथे मिळवू शकतो. लक्षात घ्या. आता इथे इनपुट इम्पिडन्स जो आहे त्याची व्हॅल्यू वाढणार आहे. तर कितीने वाढणार आहे, 1 + MV ओपन लूप गेन एवढा तो वाढणार आहे. ओके, म्हणजे गेन जो आहे तो आपल्या ॲक्च्युअल ॲम्प्लिफायरचा जो गेन असतो तो खूपच जास्त होतो, त्याच्यापेक्षाही जास्त होणार आहे. तो एक ॲडव्हान्टेज आहे. त्याचप्रमाणे आउटपुट इम्पिडन्स जो आहे 1 + ओपन लूप गेन इंटू फीडबॅक फ्रॅक्शन एवढ्या पटीने कमी होणार आहे. लक्षात घ्या. ओके, व्होल्टेज फॉलोवर जो आहे तो एक प्रकार नॉन इन्व्हर्टिंगचा ॲम्प्लिफायरचाच प्रकार आहे, जिथे इथे आपल्याला फीडबॅक रेजिस्टर नाही आहे इथे. म्हणून इथे ओपन लूप गेन जो आहे क्लोज लूप गेन जो आहे तो काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके, म्हणजे आउटपुट आणि इनपुट हे सारखे आहेत, फक्त इन फेजमध्ये पण आहेत, कारण हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा प्रकार आहे. फक्त हा यूज केला जाणार आहे ॲज अ बफर म्हणून, कारण याचा इनपुट इम्पिडन्स खूपच जास्त प्रमाणात वाढतो आहे. लक्षात घ्या, सर्वात जास्त आहे याचा गेन इनपुट इम्पिडन्स, आणि आउटपुट इम्पिडन्स हा सर्वात कमी आहे. इनपुट इम्पिडन्स इन्फिनिटीच्या जवळ आहे, आउटपुट इम्पिडन्स जो आहे 0च्या जवळ आहे. म्हणून याला आपण बफरमध्ये इम्पिडन्स मॅचिंगसाठी यूज केले आहे, जिथे हाय इम्पिडन्स सोर्स आणि लो इम्पिडन्स लोड हे एकमेकांना जोडायचं असेल त्यावेळेला आपण हा व्होल्टेज फॉलोवर जो आहे तो यूज करणार आहे. आता पुढचा जो इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा जो क्लोज लूप गेन आपल्याला माहीत आहे -RF/R आहे. आता मायनस का, कारण इन्व्हर्टिंग आहे, आउटपुट जो मिळणार आहे तो इनपुटच्या 180 डिग्रीज फेज शिफ्ट असणार आहे. आता इथे आपण इनपुट जो इम्पिडन्स तो कमी झालेला आहे, तो RIच्या किमती एवढा आहे, कारण हा जो आहे व्हर्च्युअल ग्राउंडसारखा कार्य करणार आहे. कारण आपण म्हटलं इनपुट इम्पिडन्स खूपच जास्त आहे, इन्फिनिटी आहे, करंट 0 असणार आहे, व्होल्टेज ड्रॉप होणार नाही आहे. त्यामुळे इथे काय असणार आहे, हा जो आहे फिजिकली ग्राउंड आहे, तर हा व्हर्च्युअल ग्राउंड झाला, हा सुद्धा 0 वोल्ट असणार आहे. आणि हा 0 वोल्ट आहे म्हणजे हा RI जो आहे इनपुट रेजिस्टन्स हा इनपुट सोर्सच्या पॅरललमध्ये असणार आहे, म्हणजे हाच इनपुट इम्पिडन्स म्हणून ॲक्ट करणार आहे. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आउटपुट इम्पिडन्स जो आहे तो नॉर्मल ऑपॅम्पचा जो आउटपुट इम्पिडन्स तेवढाच असणार आहे. ओके.